कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन मागे केंद्र सरकारसोबतच्या बैठकीत 3 प्रमुख मागण्यांवर सहमती झाल्यानं आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी केली आंदोलन मागे घेण्याची घोषणा। दिल्लीतील आंदोलनापुढे सरकार झुकलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। समाज माध्यमांवर धर्मेंद्र प्रधानांनी स्वतः पोस्ट करत दिला राजीनामा। 10 दिवसातील घटनाक्रमामुळे मी व्यथित। विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करत मी राजीनामा दिलाय। धर्मेंद्र प्रधानांची माहिती। आमच्या 3ही मागण्या मान्य करा। विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या। लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करा। अभिजित दिपकेंची मागणी। हा लोकशाहीचा विजय, हा शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय आहे। सोनम वांगचुक यांची प्रतिक्रिया। दिल्लीत जे घडलं त्याला अमित शहा जबाबदार। काँग्रेस नेते राहुल गांधींचा हल्लाबोल। पॅलेट गनचा मुद्दा संसदेत मांडणार राहुल गांधींची माहिती। या तरुणांनी देशाला भयातून बाहेर काढले। झुरळानं हुकुमशाहीला झुकवलं। उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। तरुणांचा राग प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेलाय। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्यास उशीर केला। राज ठाकरेंचं वक्तव्य। तर खिळे लावून लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करणार का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल। ठरवल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मोर्चा काढणारच उद्धव ठाकरेंची घोषणा। सरकारला झुकवलं, जल्लोष होणं गरजेचं आहे। उद्या तरुणांचं अभिनंदन करण्यासाठी मोर्चा काढू, राज ठाकरेंचं वक्तव्य। देशातील युवक मोदींना आपला मित्र मानत नाहीत। मित्र असते तर पॅलेट गन वापरली नसती। पवन खेरा यांचा मोदींवर हल्लाबोल। देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून वर्णी लागू शकते। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता। एका दगडात 2 पक्षी मारण्याचं धोरण। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। देशातील लोकशाही कात टाकते, हे देशाच्या तरुणाचं यश आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांचं वक्तव्य। जंतर मंतरवर तरुणांनी सलग 28 दिवस दाखवलेल्या संघर्ष आणि दृढ निश्चय खरोखरच कौतुकास्पद आहे। देशातील युवा शक्तीच्या एकतेचा एक मोठा विजय आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांची पोस्ट। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हिंगोलीत काँग्रेसकडून जल्लोष। फटाके फोडत जल्लोष साजरा। मोदी शहा अजेय नाहीत, ते देखील जातील। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राऊतांची पोस्ट। 12 वर्षांपासून अहंकाराच्या धुंदीत असलेल्या सरकारला झुकवण्यात अखेर विद्यार्थ्यांना यश। यापुढे सरकारला मन की बात नाही तर जन की बात ऐकावीच लागेल। आमदार रोहित पवार यांची पोस्ट। जेनजी सरकार बनवू शकते आणि सरकार खाली खेचू शकते, हे आजच्या राजीनाम्यातून स्पष्ट झाले। मोदींची खुर्ची धोक्यात आहे हे कळल्यावर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तरुणाईनं अहंकार मोडून काढले। लाठीचार्ज केला। आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणांनी यांना राजीनामा द्यायला भाग पाडले। नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया। नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पेपरफुटीत सहभाग असणाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा। खासदार निलेश लंके यांची मागणी। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक। मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक। आतापर्यंत एकूण 12 जणांना भिवंडी पोलिसांकडून अटक झाल्याची माहिती। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा नागपुरात निषेध। वकिलांकडून घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आलं। वाशिमच्या रिधोरा गावातील मुख्य रस्त्याची दुरावस्था पावसामुळे आणि सांडपाण्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय। वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न कायम। जिल्ह्यातील तब्बल 41 जिल्हा परिषद शाळा एक शिक्षकी असल्याची माहिती समोर। यवतमाळच्या उमरखेड उपजिल्हा रुग्णालय अंधारात। मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार। जनरेटर किंवा इन्व्हर्टरसारखी पर्यायी व्यवस्था नसल्यानं संताप। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 51,738 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर। कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा करण्यापूर्वी बँकांकडून पडताळणी। यवतमाळच्या दिग्रसमध्ये तृतीयपंथीयांचं ठाणेदार वैजनाथ मुंडेंना निवेदन। सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी। वाशिम जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचा तांदूळ असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। मध्य रेल्वेनं भंगार साहित्याची विल्हेवाट लावत पहिल्या तिमाहीत 136 कोटींचं उत्पन्न मिळवलंय। धर्मेंद्र प्रधानांनी सकाळी 9 वाजताच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।